फुलंब्री शहरात चोरीच्या घटनांचा सिलसिला थांबण्याचं नाव घेत नसून आज पहाटे न्यू सोहेल मेडिकल जवळील सलीम कॉलनी समोर असलेल्या नॅशनल इंजिनिअरिंग वर्कशॉपमध्ये अज्ञात चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला। पहाटे सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास कारमधून आलेल्या 2 इसमांनी दुकानासमोर गाडी उभी करून आधी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची पाहणी केली। कॅमेरा लक्षात येताच तो तोडण्याचा प्रयत्न करत त्यांनी दुकानाचे शटर फोडण्यास सुरुवात केली। दरम्यान समोरच्या इमारतीतील एका सतर्क नागरिकाने हा प्रकार पाहताच आरडाओरडा केला। त्यामुळे चोरटे गोंधळून तात्काळ गाडीत बसून घटनास्थळावरून फरार झाले। संबंधित नागरिकाने लगेचच वर्कशॉपच्या मालकाला घटनेची माहिती दिली। सुदैवाने या घटनेत कोणतीही चोरी झाली नाही, मात्र दुकानाचे नुकसान झाले आहे। विशेष म्हणजे खुलताबाद रोडवरील वायडिंग व इंजिनिअरिंग वर्कशॉप सुमारे 20 ते 25 दिवसांपूर्वीही अशाच प्रकारे फोडण्यात आले होते। या आधीही फुलंब्री परिसरात वायडिंग व इंजिनिअरिंग दुकाने तसेच विहिरीतील पाणी उपसण्याच्या मोटारी चोरीला गेल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत। त्यामुळे या भागात संघटित चोरट्यांची टोळी सक्रिय असल्याचा संशय व्यापारी वर्गातून व्यक्त केला जातो। या सातत्याने घडणाऱ्या चोरीच्या प्रयत्नांमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आहे। परिसरात गस्त वाढवून चोरट्यांचा लवकरात लवकर शोध घ्यावा अशी मागणी नागरिक व व्यापाऱ्यांकडून करण्यात येत आहे। महावीर जयस्वाल, MCN न्यूज, फुलंब्री।